अरबाज हौडेकर तर दुसऱ्या बाजूला संतोष खानविलकर दोन्ही मास्टर माइंड खेळाडू आहेत मित्रांनो आणि दोन्ही खेळाडूंचं कीर्तिमान राहिले अंडरआर्म क्रिकेट अंडरआर्म विश्वामध्ये रत्नागिरीचा जर अंडरआर्म क्रिकेट विश्वाचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघाने आपापल्या संघासाठी दमदार कामगिरी केली ऑल मिरकरवाडा संघाचा अरबाज हौडेकर यावेळी स्ट्रायकिंग एंडला तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला इथे पाहायला मिळेल तो हसन मिया मजगावकर आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज एक्स्ट्रा प्लेयर येऊ द्या ऋषिकेश यावी ऋषिकेश शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड द विकेट पहिला बॉल हो यावी इन्स्विन चेंडू होता गुगली बॉल इथे आपण पाहू शकतो असफल ठरतोय खेळण्यामध्ये तो अरबाज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळालाय ऋषी पुढचा चेंडू घेऊन हो याही वेळी शानदार गोलंदाजी आहे टप्पा अचूक पाहायला मिळालाय आणि फलंदाज यावी थोडंसं स्टेपिंग करून खेळण्याचा बॅकफूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न करताना ते पाहायला मिळालं नाकाम ठरतोय सलग 2 चेंडू डॉट पाहायला मिळालेत ऋषी हो यावी बॅट चेंज होती क्लीन बॉल्ड आहे शानदार डिलिव्हरी ते पाहायला मिळाली ऋषिकेश शिंदेने केला इथे कारनामा ऑल मिरकरवाडा संघाचा आयकॉन खेळाडू अरबाज हौडेकर डग आउटच्या दिशेने पहिला धक्का पहिला हादरा ऑल मिरकरवाडा संघाला यस ऋषिकेश भाटकर बॉलिंग ट्रॅकवरती यशस्वी गोलंदाज ठरलाय अरबाजला डगआउटचा रस्ता दाखवण्यात तो यशस्वी ठरतोय त्यानंतर न्यू बॅटर आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये इब्राहिम साखरकर इन्स्विन चेंडू आणि इथे आलाय तो डॉट बॉल लाजबाब गोलंदाजी अजूनही एकही धाव दिली नाहीये ऋषिकेश भाटकर याने त्यानंतर खेळला गेलेला हा फटका शानदार फिल्डिंग आहे मिड विकेटच्या दिशेने बॉल फील्ड करताना पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक येतो इथे डॉट बॉल आणखीन एक डॉट बॉल या आरपीएल मधली पहिली मिडन ओव्हर पाहायला मिळते की काय यशस्वी गोलंदाज ठरतो की काय ते पाहायचं आहे ऋषिकेश भाटकरचा हा बॉल बॅकफूट ड्राईव्ह केले शानदार गोलंदाजी आहे आरपीएल च्या या नाईट मधला पहिलं हे षटक ठरतंय निर्धाव षटक ठरतंय ऋषिकेश भाटकर याचं आणि याच दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये RSS संघाचे संघमालक वेदांत मलुष्टे यांचं इथे शुभागमन झाले आपणास विनंती करतो आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं वैभवजी हेळेकर यांच्या शुभ हस्ते आपण मलुष्टे साहेबांचं स्वागत करूया त्यांच्या माध्यमातून संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि अंडरआर्म क्रिकेट संघ त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेला त्यामुळे त्यांचे मनापासून आभार वैभवजी हेळेकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आणि सत्कार करतोय यस यावेळी आणखीन एक विकेटचं पतन होईल हसन मिया डगआउटच्या दिशेने परतेल ओव्हर स्टेपिंगचा ठरला शिकार यष्टीरक्षकाने केली नाही कोणतीही चूक दमदार कामगिरी करताना पाहायला मिळाला एक सिनियर खेळाडू ऑल शिरगाव संघाकडून आपण सातत्यपूर्ण खेळताना याला इथे पाहिलं होतं यावेळी ड्राईव्ह केलंय शानदार फटका इथे पाहायला मिळालाय जानदार शॉट इथे पाहायला मिळालाय ओमकार गाडी पाहत राहिल्या बॉलकडे बॉलने केलं बाय बाय आणि गाठली सीमा रेषा धावा मिळाल्या 4 शानदार चौकार खात झाले ओपन इथे ते संघाचं इब्राहिमच्या बॅटमधनं आलेला हा चौकार आहे दमदार कामगिरी करायची आहे निलेश थेराडेच्या पुढचा चेंडू हो याही वेळी शॉट लाजबाब आहे फुल टॉस बॅट वरती घेतला सेम डिरेक्शनला खेळला गेलेला सेम फटका रिझल्ट सेम आहे आणखीन एक शानदार चौकार आहे धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचते दुसरं षटक प्रगतीपथावर आणि निलेश एक सिनियर खेळाडू आहे ऑल शिरगाव संघाकडून खूप सातत्यपूर्ण तो खेळत आलाय काही काळ क्रिकेट पासून निश्चित दूर पाहायला मिळाला परंतु पुन्हा एकदा तो अंडरआर्म क्रिकेट खेळताना मैदानाच्या आतमध्ये यावी इब्राहिम आहे चलाकी इथे दाखवतोय गती कमी ठेवली टप्पा अचूक ठेवला आणि बॉलची वाट पाहिली आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका हो यावी बॉक्स आउट होतोय ताकदीने खेळण्याचा होता इथे प्रयत्न असफल बॉक्स आउट होईल इब्राहिम डगआउटच्या दिशेने परतेल ऑल मिरकरवाडा संघाला बसेल तिसरा धक्का धावसंख्या पाहायला मिळेल 3 गडी बाद 9 धावा
इथे गालद केले गेलेत. इब्राहिम चमकदार फलंदाजी करत होता. 2 चौकार त्याने लगावले होते. फलंदाज इथे दाखल होतोय. बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडला आफ्रिदी आणि स्ट्रायकिंग एंडला संदान. पहिला बॉल गती कमी ठेवले. स्ट्रेट खेळलाय. मिड विकेटला आहे मिड ऑनच्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक. बॉल फील्ड करेल. मिड विकेटला जर आपण पाहिलं तर निलेश थेराडे इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू आणि यावी संधी चांगली आहे परंतु यष्टीरक्षक इथे नाकाम ठरलाय. एक जीवदान इथे मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती बाळा. पुढील चेंडू ओ यावेळी चूक झाली. खूपच पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फसवा बॉल. यष्टीरक्षकाने यावेळी कोणती चूक केली नाहीये. स्टंप आउट करतोय. आणखीन एक विकेट गमावली जाते ऑल मिरकरवाडा संघाची. फलंदाज परेश स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 9 या अंकावरती स्थिरावले. 4 विकेट गमावल्यात आणि यावी गती कमी. लेग स्टिकच्या बाहेर बॉल ठेवलाय. चांगलं व्हेरिएशन गोलंदाजाने इथे दाखवले. धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचेल. पहिलं षटक निर्धाव पाहायला मिळालं ऋषिकेश भाटकर याचं. हो यावी नो बॉल आहे. अलॉंग द कार्पेट खेळलाय. बॉल फील्ड करण्याचा केला गेलाय प्रयत्न. यशस्वी ठरतोय. 3 धावा रोखल्या आहेत परंतु पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. नो +1. एकूण 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या पोहोचेल 12 या अंकावरती. फटक्यामध्ये ताकद होती. चौकाराची जरूर हमी होती परंतु क्षेत्ररक्षक होता तिथे चालबाज आणि त्यानं इथे मात्र आपला पायाचा वापर केला आणि 3 धावा रोखल्या आहेत. 2 धावा जरूर इथे मिळाल्या त्या संघाला. धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचले. पुढील चेंडू यावी आफ्रिदी बॅकफुटवरती येऊन पंच केलाय. मिड ऑफच्या दिशेने बॉल फील्ड केला जाईल. निर्धाव चेंडू इथे पाहायला बेल. कमबॅक करतोय गोलंदाज. एक चांगला रंगलेला सामना इथे आपण पाहू शकतो ऑल मिरकरवाडा विरुद्ध श्राव्या स्पोर्ट्स यांच्यामध्ये. हो याही वेळी बॅटची एज घेतले. कॅच आउट होईल. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 5वा धक्का ऑल मिरकरवाडा संघाला इथे बसेल. न्यू बॅटर समक स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल. ओहो बॅटची एज आहे. आणखीन एक विकेट तिथे गमावतोय ऑल मिरकरवाडा संघ. अडचणीमध्ये आलाय संघ. 6 विकेट गमावल्यात ऑल मिरकरवाडा संघाने. धावसंख्या फक्त आणि फक्त 12. ऑल मिरकरवाडा संघ नक्की काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज येतोय. चुकीचे फटके सिलेक्ट करतोय. मैदानाच्या बाहेर जातोय. कोणाला तरी आतमध्ये टिकून राहणं खेळणं अपेक्षित आहे. धावा इथे बनवाव्या लागतील. न्यू बॅटर इथे आपण पाहणार आहोत ऑल मिरकरवाडा संघाकडून रवींद्र झोरे. रवी झोरे आलाय जो नॉन स्ट्राईक एंडला इथे पाहायला मिळेल. पावस पंचक्रोशी दशक्रोशी UPL आणि ग्रामीण क्रिकेट रवी झोरेने गाजवलंय. तो यावी नॉन स्ट्राईक एंडला आहे. यावी अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका. एक क्लासी शॉट आहे. मनगटाचा केला वापर. बॉलला दवडले सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत आहे. दमदार आहे. RPL चौकार आहे. धावसंख्या जंप होईल. पोहोचेल 16 वर. 3 गडी बाद 16. 6 गडी बाद 16 माफ करा. 6 गडी बाद 16 आणि त्यानंतर बॅकफुटवरती येऊन खेळण्याची केली ते गफलत. आणखीन एक मोठा धक्का इथे बसतोय. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून चौकार आला तोच फलंदाज पुढील चेंडूवरती इथे गारद झाला आणि धक्का क्रमांक बसला इथे तो 7वा. शेवटची विकेट. एक युवा खेळाडू आणि हा बॉल इथे डॉट आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण जर पाहिलं तर संतोष खानविलकर आणि यावेळी क्लीन बोल्ड आहे. ऑल आउट होतो ऑल मिरकरवाडा संघ.
शानदार गोलंदाजी श्राव्या स्पोर्ट्स संघाकडून. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर ऋषिकेश भाटकरने हाताळलं, जे पहिलं निर्धाव षटक या RPL मधलं. एक विकेट घेऊन निर्धाव षटक फेश केलं ते ऋषिकेश भाटकर याने. दुसरं षटक निलेश याचं जरूर महागडं पाहायला मिळालं. 9 धावा त्याने इथे खर्च केल्या, परंतु त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती आलेला बाळा ज्याने आपल्या संघाला कमबॅक करून दिला. 3 धावा त्याने इथे खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या आणि संतोषने शेवटचं षटक हातामध्ये घेतलं आणि इथे संघ पूर्णपणे गारद झालेला पाहायला मिळतोय. ऑल मिरकरवाडा संघ पूर्णपणे गारद झाला, ऑल आउट झाला आणि धावा बनवल्या त्यांच्या माध्यमातून. त्या फक्त आणि फक्त 16 धावा, 17 धावांचं लक्ष श्राव्या स्पोर्ट्स संघासमोर. यस, इसके बाद होने वाला मैच ऑल राजूडा बनाम फातिमा सी फूड्स. चलिए दोनों टीमों के कैप्टन टॉस के लिए आइए. ऑल राजूडा बनाम फातिमा सी फूड्स दोन्ही संघाचे संघनायक मुख्य व्यासपीठाच्या वरती या. आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. अरफात भाई, फिरोज भाई, चला. आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करतो असद साहब इनको कि आपकी शुरुआतों से सिक्का उछाले. ऑल राजूडा फातिमा सी फूड्स. चलिए दोनों टीमों के कैप्टन टॉस के लिए आइए. बॉलिंग ट्रॅकवरती समत. पहिलाच बॉल वाईड पाहायला मिळाला आणि त्यानंतर संतोष खानविलकरच्या बॅटमधून आलेला हा स्वीप शॉट डिक्लेअर झोनमध्ये बॉल कॅरी होईल. धावसंख्या 2, 17 धावांचं माफक असं लक्ष ऑल मिरकरवाडा संघाने श्राव्या स्पोर्ट्स संघासमोर ठेवले. सनक पुढील चेंडू घेऊन रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. वाईड +1, 2 धावा इथे मिळतील. अरबाज खराब यष्टीरक्षण इथे म्हणावं लागतंय. धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचेल. फेकला जाणारा बॉल याही वेळी बाईच्या स्वरूपात आणखीन एक रन इथे मिळणार आहे. काय चाललंय अरबाज होडेकर कडून अशी फिल्डिंग आपल्याला क्वचितच पाहायला मिळते, परंतु या मैदानामध्ये RPL मध्ये ती पाहायला मिळते. आई चेंडू स्वीप शॉट खेळलाय, यावी चलाकी दाखवतोय संतोष खानविलकर. संयमी फलंदाजी, कोणती घाई त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. सिंगल घेत धावसंख्येला आकार देतोय आणि विजयाचा जल्लोष करण्यासाठी तो साकार होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 6, अजूनही 11 धावांची आवश्यकता आणि याही वेळी सॉफ्ट हँडनी मनगडाचा वापर केला. स्क्वेअर लेग एम्पायरच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे. 1 रन आणखी मिळेल. धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचेल. यावी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, 1 रन मिळते. धावसंख्या 8 रन. फुल टॉस चेंडू आहे, परफेक्ट शॉट आहे, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या पोहोचेल 12 या अंकावर. 5 धावांची आवश्यकता. पहिलं षटक महाग ठरलंय ऑल मिरकरवाडा संघाकडून समक याचं. 18 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. एक उगवता सितारा, रायझिंग स्टार, उद्याचं भविष्य, फ्युचर ऑफ टुमारो, फ्युचर ऑफ रत्नागिरी. बॉलिंग ट्रॅकवरती हो, यावी बॅक हँड डिलिव्हरी भन्नाट गती होती. टप्पा लाजवाब होता. यस, यावी ऑफस्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा आला इशारा. 7 सोलकर. ओ यावी नो बॉल +1. एकूण 2 धावा इथे मिळत आहेत. पहिला चेंडू अतिशय प्रतिम फेकला. अजूनही 2 धावांची आवश्यकता असताना आणखीन एक व्हाईट बॉल इथे पेश केला गेलाय. 1 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी आणि त्यानंतर फेकला गेला फुल टॉस चेंडू.